नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय आंबा मोदक। आंबा मोदक बनवण्यासाठी बघा, एक आंब्याचा गर मी आधीच काढून घेतलाय बघा अशा पद्धतीने, आणि चमच्याच्या मदतीने त्याच्यामधल्या गाठी आपण जमतील तेवढ्या फोडून घ्यायचे। हाताच्या मदतीनेच बघा, चमच्याच्या मदतीनेच। मिक्सरला आपण हे बारीक अजिबात करवून घेणार नाही आहोत। आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलाय मी, तर 1 वाटी गच्च भरून घेतलाय। आता पॅन गरम करायचा। पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलंय मी। तूप चांगलं मेल्ट करून घ्यायचंय आपल्याला। तूप मेल्ट झालंय बघा, याच्यामध्ये कोकोनट घालून घ्यायचा आहे डेसिकेटेड, आणि मस्तपैकी हे परतून घ्यायचंय आपल्याला। याच्यामधला कच्चापणा घालवायचा आहे। हे आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाहीये बघा, गॅस बारीकच ठेवायचा आहे। याच्यामध्ये थोडे काजूचे काप घातलेत मी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं ड्रायफ्रूट घालू शकताय। आणि मस्तपैकी हे परतून घेऊया 1-2 मिनिटच फक्त, जास्त वेळ नाही बघा। आणि जो आंब्याचा गर आपण तयार करून घेतला होता बघा, काढून घेतला होता, तो आंब्याचा गर आता आपण ह्या स्टेजला घालून घेऊया। सगळा गर घालून घ्यायचा आपल्या याच्यामध्ये, आणि 3 चमचे मी दूध घालून घेतलंय। आणि मस्तपैकी याच्यामध्ये आता सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। तुमचा आंबा कितपत गोड आहे बघा। आंबा जास्त गोड असाल तर तुम्ही साखर कमीच घाला, आंबा गोडीला कमी असेल तर साखर तुम्ही इथं जास्त घातली तरी चालेल। इथं मी 2 ते 3 चमचे साखर घालून घेतली आहे, आणि साखर सुद्धा मस्तपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला। आंब्यामध्ये जास्त गाठी तुम्हाला वाटत असतील तर मॅशरच्या मदतीने सुद्धा आपण ह्या गाठी फोडून घेऊ शकतो। मी तसंच केलंय बघा, मॅशर घेतला आणि मॅशरच्या मदतीने अशा पद्धतीने मी गाठी सगळ्या फोडून घेतलेत आंब्यामधल्या। गाठी सगळ्या फोडून झालेत बघा। मस्तपैकी आपण आता ह्याची मस्तपैकी 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटे मी वाफ काढून घेतली बघा। मध्ये मध्ये हलवलं होतं मी मिश्रण, बघू शकता तुम्ही, सुक्क सुक्क झालेलं आहे। याच्यामधलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। मस्तपैकी परत परतून घेऊया, आणि ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया। पॅन गरम आहे आपला, गरममध्येच हे मिश्रण आपण थंड करून घेऊया। बघा, मिश्रण सगळं डिशमध्ये मी काढून घेतलंय, बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मिश्रण, बघू शकताय तुम्ही। त्याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर जास्त नाहीये। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आता मोदक बनवतोय आपण बघा। मोदकाचं अशा पद्धतीचं साचा मिळतो बाजारामध्ये, त्याला जरा तूप लावून घेतलं मी, तुपाने ग्रीस करून घेतले। त्याच्यामुळे काय होईल की मोदक आपला अलगद निघेल। आता मोदक भरायला सुरुवात करूया आपण। मिश्रण थोडं थोडं करून घालायचं आहे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने। साच्यामध्ये आपण मिश्रण भरून घेऊया। आणि मोल्ड बंद करून घ्यायचा आहे, आणि खालच्या साईडने सुद्धा मिश्रण आपल्याला परत दाबून असं भरायचं आहे। मध्ये जर पोकळ असेल तर आतमध्ये मिश्रण सगळं दाबून दाबून भरायचं आहे। आता आपण मोदक काढून घेऊया साच्यामधून, बघू शकताय तुम्ही। आपला मोदक तयार झाला, इन्स्टंट मोदक आपला तयार झाला। कमीत कमी वेळेमध्ये आपण हा मोदक बनवलेला आहे बघा, आंबा मोदक, बघू शकता तुम्ही। जास्त वेळ लागत नाही, जास्त मेहनती नाही बघा याच्यामध्ये, आणि चवीला तर एकदम अप्रतिम असा हा मोदक लागतो, आणि मुलं आवडीनं सुद्धा खातील बघा। अशा पद्धतीने तुम्ही जर मोदक बनवाल तर अगदी 5 मिनिटाच्या आतच आपले हे मोदक सगळे तयार झालेले आहेत। दुसरेही मोदक आपण अशाच पद्धतीने सगळे मोदक आता तयार करून घेऊया। अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। सगळे मोदक मी तयार करून घेतले बघा। एका आंब्यापासून बघा 12 मोदक आरामात होतात बघा। काही मोदकांना मी अशा पद्धतीने बघा सजवून घेतले, तुटी फुटी थोडीशी लावून घेतली मी त्यांना, खूप आकर्षक असे दिसतात बघा। काही असे प्लेन ठेवलेले आहेत, मुलं खूप आवडीनं खातील। अशा पद्धतीने नक्की तुम्ही ह्या सीझनला हे बनवून बघा मोदक। तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब